वाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, दिवसेंदिवस हवामानात होणारा बदल म्हणा किंवा एकंदरीतच शेतीचं क्षेत्र कमी झाल्यामुळे दरडोई उत्पन्न सुद्धा कमी होते. पण जर या शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली, त्याच्याबरोबर त्याचं जर योग्य नियोजनानं त्याची विक्री साखळी जर बसवली तर आपण शेती चांगल्या पद्धतीने यशस्वी करू शकतो. आणि जी पारंपरिक शेती आहे त्याच्यामध्ये थोडा बदल करून, आता आधुनिक पद्धती बऱ्याचशा शेतीमध्ये आलेल्या आहेत, ते बदल करून, काही लागवडी पद्धतीत बदल करून आपण शेतीमध्ये जर सुधारणा केली, थोडासा कृषी विभागाचा सहाय्य घेऊन, तर काही प्रशिक्षण घेऊन जर आपण शेतीमध्ये बदल करत गेलो तर मात्र आपल्याला ही शेती व्यावसायिकदृष्ट्या नक्कीच फायदेशीर करता येते. आणि त्यासाठी आपण जर प्रयत्नशील राहिलो तर आपला आर्थिक स्तर सुद्धा त्यामुळे चांगल्या पद्धतीनं उंचावला जातो. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्याकडे जे आत्मनिर्भर शेतकरी आलेले आहेत ते मुक्काम पोस्ट तांबवे गावचे आहेत. फलटण तालुक्यातलं हे गाव आहे. सचिन शिंदे, तर त्यांनी सुद्धा असंच गेली 10 वर्ष ते शेती करतायतच. आणि त्यांनी आपल्या शेतीमध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी शेतीमध्ये खूप बदल केलेले आहेत. त्याचप्रमाणे शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड पण दिलेली आहे आणि त्यांची विक्री साखळी ही चांगल्या पद्धतीने त्यांनी बसवलेली आहे. त्यांचं एक तत्व आहे की स्वतःचा ग्राहक हा स्वतःच तयार करायचा. तर हे कशा पद्धतीने शेती करतायत, व्यावसायिकदृष्ट्या त्यांची शेती कशा पद्धतीने फायदेशीर झालेली आहे, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार शिंदे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत. नमस्कार सर. गेली 10 वर्ष तुम्ही शेती करतात. शेतीमधला अनुभव चांगल्या पद्धतीचा आहे आणि हळूहळू त्यामध्ये बदल करत गेलाय. सुरुवातीला पारंपरिक शेती होतीच, त्या शेतीला 2-4 शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली, तर त्याच्यामुळं कशा पद्धतीनं फायदा झाला आणि शेतीला व्यावसायिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी कशा पद्धतीनं त्याचं महत्व आहे? शेती करत असताना काय झालं, पहिल्यांदा आपण 10 वर्ष झालं गेली शेती करतोय, पण ती शेती सगळं रासायनिक होती, त्यामुळे उत्पादन खर्च तर वाढायचा आणि जो माल निघेल तो व्यापाऱ्याच्या हवाली केल्यानंतर तो आपल्या मालाचा दर ठरवायचा. बरोबर. मग याच्यावर पर्याय काय शोधायचा म्हणून थोडीशी तांत्रिक शेतीत बदल केले आपण आणि आपली शेती आपण विषमुक्त म्हणा किंवा नैसर्गिक म्हणा या पद्धतीने आपण आपली शेतीत चालू केली. यासाठी देशी गायचं संगोपन केलं आणि देशी गायच्या शेण गोमूत्रापासून वेगवेगळे औषधं झाडपाल्यापासून बनवून आपण तो शेतीत वापर करायला सुरुवात केली. त्यामुळे एक गोष्ट झाली की पहिला रासायनिक खताचा खर्च जो होता तो आपण एकदम 60-70% कमी केला पहिल्या टप्प्यात. आणि नंतर काय झालं तर आपण जो उत्पादित माल करतोय तो आपण डायरेक्ट व्यापाऱ्यालाच देत होतो, पण त्यात थोडासा बदल करण्यासाठी आम्ही काय केलं, मिश्र पद्धतीचा भाजीपाला लागवड केली आणि तो डायरेक्ट थेट ग्राहकांना विक्रीची व्यवस्था चालू केली. सर, ज्या वेळेला आपण पारंपरिक शेती व्यावसायिक शेतीच्या दृष्टीनं बघतो त्यावेळेला नक्कीच आपल्या शेतीमध्ये भरपूर बदल करायला लागतो. त्या शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड पण द्यायला लागते. तुम्ही पण अशा पद्धतीनं शेतीपूरक व्यवसायाची जोड दिलेली आहे आणि तुमची शेती व्यावसायिक केलेली आहे. तर ही सुरुवात कशा पद्धतीनं झाली आणि त्याचा फायदा तुम्हाला कशा पद्धतीनं झाला? काय झालं, ज्यावेळेस आपण सुरुवातीला उत्पादन घेत होतो त्याच्यावर आम्ही प्राथमिक प्रक्रिया करण्याचं ठरवलं की म्हणजे ज्वारी बाजरी जे काही हंगामी आपलं कडधान्य आहे जे खाण्यासाठी लागतं ते निवड पद्धतीनं स्वच्छ करून ते जरी पॅकेजिंग करून विकलं तरी तिथंच तुम्हाला 10 ते 20% चांगला मोबदला मिळतो, फायदा मिळतो आणि ग्राहकालाही शुद्ध मिळतं. बरोबर. आणि त्यानंतर आम्ही काय केलं, मग आपल्याकडे जे डाळे आहेत तर त्या डाळ्या आम्ही घरगुती पद्धतीने बनवून जात्यावर त्याही व्यवस्थित पॅकेजिंग करून, जसं तुम्ही मॉलमध्ये माल स्वच्छ खरेदी करता त्या पद्धतीने आम्ही पॅकेजिंग करून ग्राहकाला माफक दरात देण्याचा प्रयत्न चालू केला आणि तो ग्राहकांना आवडायला लागला. मग यातूनही आमचं थोडंसं उत्पादन वाढलं. त्यानंतर आम्ही जवसाची आपण फक्त चटणीच करतो, पण जवसाचा मुखवासही होतो जो बडीशेप सारखा खाल्ला जातो, जो पचन क्रियेसाठी चांगला असतो जेवणानंतर. आणि त्यात ओमेगा-3 असल्यामुळे आपले जॉईंटचे जर काय आजार असतील गुडघ्याचे सांध्यांचे तर त्यात ते वंगण होण्याचं काम, ऑइल होण्याचं काम ते ओमेगा-3 करतं. मग त्या पद्धतीने आमच्याकडे जवस ही खूप पिकायचा, ते ज्वारीमध्ये आंतरपीक असल्यामुळे. मग त्या जवसावर आम्ही प्रक्रिया केली. असा डायरेक्ट जर आम्ही व्यापाऱ्याला विकायला गेलो तर त्याने आम्हाला 40 रुपये किलोने मागितला. मग आम्ही जेव्हा प्रक्रिया करून विकली तर तोच
जवस आमचा 150 रुपये 200 रुपये किलोने जायला लागला. म्हणजे एवढी तफावत आहे की जेणेकरून नुसती 1 ते 2 प्रक्रिया केल्या तरी मालाला चांगलं उत्पादन किंवा चांगला दर मिळू शकतो. ह्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं. आणि त्यानंतर आमच्यात शेतात केळे आहेत, तर केळीचे काय केलं आम्ही, कच्च्या केळीचे वेपर्स तयार केले आणि त्यातूनही विक्री केली. म्हणजे म्हणण्याचा उद्देश एकच आहे की डायरेक्ट व्यापाऱ्याकडे न जाता प्राथमिक किंवा दुय्यम प्रकारच्या प्रक्रिया जर केल्या शेतकऱ्यांनी, तर आपण त्यातून चांगलं मार्केटिंग जर केलं तर चांगलं उत्पादन घेऊ शकतो आणि आपला शेतकऱ्याचा नफा वाढू शकतो. बरोबर आहे. शेती ही व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला फायदेशीर करता येते. त्याचबरोबर तुमचं गोधन पण आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही जे पंचगव्य किंवा त्याचे बाय प्रॉडक्ट सुद्धा तयार केलेले आहेत आणि त्याचीही विक्री केलेली आहे. त्याचा कसा काय व्यवसाय झाला? तर त्याबरोबर काय झालं, मग देशी गोसंगोपन करत असताना एक छोटंसं प्रशिक्षण घेतलं की गायीवर अजून आपण काय करू शकतो. देशी गाय तर दूध देत नाही, दूध कमी देते अशी लोकांचा समज आहे. पण आम्ही दुधाकडे लक्ष न देता देशी गायचं शेण, गोमूत्र याच्यावर लक्ष दिलं आणि यापासून वेगवेगळे उत्पादन आपल्याला बनवायला येतात का यासाठी एक छोटंसं प्रशिक्षण केलं. त्या प्रशिक्षणामधून बरंचसं ज्ञान मिळालं आणि त्याच्यानंतर आम्ही मग धूपबत्ती म्हणा किंवा गोमय गणेश गणपतीच्या वेळेस किंवा दिवाळीसाठी लागणाऱ्या पंत्या, त्याही आम्ही गोमयापासून बनवल्या. आणि त्या पंत्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे देशी गायच्या शेणापासून बनवलेली पंती जळत नाही, ती पेट घेत नाही, त्यातले वात तेल जळतं पण ते जळत नाही. मग आता असं जर शेण विकलं तर ते 2-3 रुपये किलोने जातं. मग त्याच्यावर छोटीशी प्रक्रिया केली तर ते शेण आमचं 600-700 रुपये किलो पर्यंत मार्क गेलं, फरक पडू शकतो. आणि नंतर मग आम्ही गोमूत्रावर जर प्रक्रिया केली, आपण ऊर्ध्वपातन पद्धतीने जर अर्क बनवले तर वेगवेगळे औषधी अर्क सुद्धा बनतात. प्लेन गोमूत्र अर्क बनतो किंवा मेदोहर अर्क बनतो की ज्याने वजन कमी करता येतं. असे 1-2 छोटे मोठे अर्क आम्ही छोटीशी प्रक्रिया करून चालू केले. त्यामुळे काय झालं, शेती व्यावसायिक झाली. शेतीतून तर उत्पादन घेऊन आपण प्रक्रिया करतच होतो, पण नंतर काय केलं, जी आपली गोधन आहे, गोसंगोपन करतोय त्याच्यावरही छोटीशी प्रक्रिया करून आपण त्याला व्यावसायिक रूप देण्याचा प्रयत्न करतोय. अगदी छान. म्हणजे व्यवसायातून व्यवसायात वाढत गेले आणि शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड मिळाली आणि त्यामुळे तुमची शेती ही व्यावसायिक दृष्ट्या ही चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरली. आता ज्या वेळेला आपण शेती व्यावसायिक दृष्ट्या फायदेशीर करायची म्हणतो त्यावेळेला जो येणारा उत्पादन खर्च आहे तो सुद्धा कमी होणं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी शेतीमध्ये काय काय बदल करत गेले? आता शेतीमध्ये पहिल्यापर्यंत रासायनिक शेती करत होतो, पण रासायनिक शेतीतला खर्च खूप होता आणि उत्पादन कमी होतं. मग काय केलं, पहिली गोष्ट काय केली तर रासायनिकची शेती आपण सेंद्रियवर आणली. त्यामुळे काय झालं की जे आपलं गोसंगोपन करतोय त्याचं शेण गोमूत्राचा आपण वापर करायला लागलो आपल्या शेतीसाठी. त्यामुळे तो रासायनिक खताचा खर्च वाचला, त्यामुळे अजून आपला उत्पादन खर्च कमी झाला. आणि मग थोडेसे जे पारंपरिक पिकं जे घेत होतो, ज्वारी, बाजरी, गहू, जे काय आमच्या परिसरात हंगामी पिकं येतात, त्यात बदल करून काय केलं, भाजीपाल्याचाही एक प्लॉट आम्ही तयार केला. मग त्याचाही उद्देश तोच राहिला की आपल्याला शेती परवडली पाहिजे, व्यावसायिक आम्ही शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहिलं पाहिजे. त्या दृष्टीनं आम्ही काय केलं, मिश्र पद्धतीचा भाजीपाला लागवड केली. की ज्याप्रमाणे कसं आहे, आपण एकच पीक लावतो, एक पीक पद्धती केली की त्यात होणाऱ्या किडी आणि होणारे आजार भरपूर आहेत. म्हणून आम्ही काय केलं, बहुपीक पद्धती केली, ज्यामुळे काय झालं की ती विक्री व्यवस्थाही करणं सोपं गेलं. आणि शेतकरी एकाच ठिकाणी चुकतो की एक पीक पद्धत केल्यामुळे त्याला तो टनात जो माल निघतो ना, मग त्याला ते व्यापाऱ्यावरच अवलंबून राहावं लागतं. जर तुम्ही छोटासा मिश्र पद्धतीनं भाजीपाला केला किंवा कोणतंही पीक केलं तर त्याचं उत्पादनही थोडं निघतं आणि थोडं उत्पादन आपल्या आजूबाजूच्या ग्राहकांना विकायला एवढं काय अवघड जात नाही. म्हणजे ह्या लागवडी पद्धतीत तुम्ही बदल केले, बियाण्यांच्या निवडीमध्ये बदल केले आणि अशा पद्धतीनं तुम्ही उत्पादन खर्च कमी केला. आता खतांच्या दृष्टीनं तुम्ही म्हटलात की त्याच्यामध्ये पण कमी झालं कारण तुम्ही सेंद्रिय खत वापरत होता. पाणी व्यवस्थापनात कशा पद्धतीनं उत्पादन खर्चात बदल केलाय?
पाणी व्यवस्थापनामध्ये काय होतं, आता आमचा जर पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे आपला, त्यामुळे एकतर पावसाकाळ दुष्काळी पट्टा आहे, त्यामुळे पावसाकाळ कमीच आहे. मग आम्ही काय केलं, पाणी व्यवस्थापनामध्ये ना जी पूर्वीची पद्धत होती पाट पाणी वगैरे, त्याला जरा फाटा देतोय ना ड्रिपचा वापर केला, ठिबक सिंचनाचा वापर केला, आणि त्यामुळे काय झालं, पाण्यात ही बचत झाली आणि उत्पादनही चांगलं यायला लागलं आणि तण पण कंट्रोलमध्ये राहिलं. म्हणजे तण जे यायचं ना ते पाट पाण्यात जास्त यायचं. ठिबकचा वापर केल्यामुळे तण नियंत्रण करणं सोपं गेलं. अशा पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन करतो, त्यामुळे पाणी कमी लागतं आणि पीकही चांगलं येतं. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही शेती अभ्यास पूर्ण करता त्यावेळेला नक्कीच उत्पादनाचा खर्च हा कमी होतो. तुम्ही पिकं घेताना त्याच्या खतांच्या दृष्टीनं पण बचत केली, पाण्याच्या दृष्टीनं पण बचत केली, आणि शिवाय उत्पादन हे जे आहे ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण मिळवलं. आता ज्या वेळेला आपण शेती करतो त्यावेळेला पीक पिकवतो, हे उत्पन्न आपल्याला मिळतंच, पण शेतकऱ्यांचं कसं होतं की पिकवायला तर चांगलं येतंय, उत्पन्न पण भरपूर आहे, पण विक्री व्यवस्था मात्र त्याला व्यवस्थित हाताळता येत नाही, आणि त्यामुळे असं तक्रार असते की शेती परवडत नाही. पण तुमच्याकडे तर आता शेतीपूरक उद्योग सुद्धा आहेत, शिवाय तुमचा शेतीतला उत्पादन सुद्धा चांगल्या पद्धतीचं, चांगल्या दर्जाचं आहे. मग ह्याचं ग्राहकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विक्री साखळी जी आहे ती चांगल्या पद्धतीनं सेट केलेली असली पाहिजे. तर ती विक्री साखळी कशा पद्धतीने केली, सुरुवात कशी केली, आणि आता तुमची कशा पद्धतीने ती विक्री साखळी बसवलेली आहे? आपण सुरुवातीला पीक बदल केला, पाणी व्यवस्थापन केलं. त्या झाल्यानंतर काय होतं, शेतीत विकणारा माल आहे ना तो बाहेर विकण्यापेक्षा मग असा विचार आला की आपण थेट ग्राहकाला का विकू नये. आणि शेतकरी काय होतं, शेतकऱ्याला पिकवायला जमतं पण विक्रीला जमत नाही. मग त्याच्यावर आम्ही जास्त काम केलं, कारण शेतकऱ्याला विक्री व्यवस्था जमली पाहिजे. तर शेतीतून उत्पन्न चांगलंच मिळतंय. म्हणजे कसं आहे, घेणारा ग्राहकाला स्वस्त मिळत नाही आणि शेतकऱ्यालाही पैसा योग्य भाव मिळत नाही. ही मधली जी साखळी आहे ना ती आम्हाला बंद करायची होती. त्यामुळे मग आम्ही पर्याय काय शोधला, जे आपण उत्पादन जे काय पिकू ते डायरेक्ट न विकता, म्हणजे लॉटमध्ये न विकता थेट ग्राहकाला त्याच्या मागणीनुसार, त्याच्या आवडीनुसार व्यवस्थित द्यायचं. त्यासाठी आम्ही प्रयत्न चालू केले. मग प्रथम आम्ही काय केलं, आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळल्यानंतर ज्या काय चांगले ग्राहक आहेत त्यांना आपल्या शेतीवर बोलवलं आणि मग त्यांना आपण खरंच नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती आपण करतो का हे दाखवलं, ती कशा पद्धतीने केली जाते. आणि त्यांना तो भाजीपाला नंतर जे काय आपल्या शेतीत उत्पादन जे आपण प्रक्रिया केली, शेतीपूरक उद्योग केलेत ना त्यातले ते उत्पादन आम्ही त्यांना विक्री करायला लागलो. मग त्यांची मागणी वाढली. मग मागणी वाढल्यानंतर आम्ही काय केलं, सोशल मीडियाचा विक्रीसाठी वापर केला. मग यामध्ये आपण काय केलं, एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला की आठवड्यातून एकदा त्यांना मेसेज जातो आपला. त्यात आपल्याकडे कुठलं अवेलेबल कडधान्य, धान्य, डाळी जे काही उत्पादन आपण प्रक्रिया केलीत शेतीपूरक व्यवसायातून त्याची यादी जाते. ज्या ग्राहकाला जे पाहिजे ते क्लिक करतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या वस्तू मस्तपैकी पिशवीत पॅकिंग करून त्यांना घरपोच दिल्या जातात. अशा पद्धतीने आपण विक्री व्यवस्था आता सध्या तरी चालू आहे. काही अडचणी आल्या आपल्याला पहिल्यांदा, पण नंतर आपण त्याच्यावर अडचण आली की मार्ग काढत काढत आपण पुढे गेलेलो आहे. म्हणजे स्वतःचा ग्राहक हा स्वतःच निर्माण करणं खूप महत्वाचं आहे आणि ते तुम्ही पहिल्यापासून केलेलं आहे. आता हे शेतीपूरक व्यवसायातून मिळणारं जे उत्पादन आहे त्याचं एक ब्रँडिंग होणं खूप महत्वाचं आहे की त्यामुळं ग्राहकांना त्याच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. तर हे ब्रँडिंग होणं किती महत्वाचं आहे, तुम्ही केल्यानंतर त्यामध्ये किती फरक पडला? बरोबर आहे, कारण काही ग्राहक काय म्हणायचे, तुम्ही खरंच सेंद्रिय पिकवता का, कारण त्यांची तर शंका बरोबर आहे. मग आम्ही काय केलं, सारंग या नावाने ब्रँड तयार केला आणि सारंग गोशाळा, सारंग ऑर्गॅनिक फार्म या ब्रँड खाली आपण ती विक्री करतो. आणि आपला माल आपल्याकडे सर्टिफिकेशन पण आहे, पीजीएसचं सर्टिफिकेशन आहे जे मातीचं आहे फक्त. आणि त्या पद्धतीनं मग त्यांची शहानिशा झाल्यानंतर आणि ग्राहकांचं कसं आहे, ग्राहकाला एकदा चव कळली ना की त्याचा विश्वास बसतो.
त्यामुळे कसं तितक्या पोचणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्याची एक चूक आहे, मागणी भरपूर आहे, ग्राहक वर्ग पैसे द्यायला तुम्हाला तयार आहे, फक्त त्या क्वालिटीचा माल तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि त्यांचा काय एकदा विश्वास निर्माण झाला की मग काहीच अडचण येत नाही विक्री व्यवस्थित. बरोबर आहे. आणि तुमचा जर माल जर गुणवत्तापूर्ण असला तर नक्कीच ग्राहकाच्या पसंतीस उतरतोच. पण याच्यामध्ये जसं ब्रँडिंगचं महत्व आहे तसंच पॅकिंगचं सुद्धा महत्व आहे. तुमचं पॅकिंग जितकं आकर्षक असेल तितकं ग्राहकांच्या पर्यंत तो माल लवकर पोहोचतो किंवा विक्रीच्या मध्ये फरक पडू शकतो. पॅकिंगचं कसं काय केलंय? पॅकिंगचं काय झालं, ज्यावेळेस आम्हाला अनुभव नव्हता त्यावेळेस आम्ही आपल्या साध्याच पिशवीत घेऊन जायचो, पण नंतर ह्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. कारण जो आपला ग्राहक वर्ग आहे ना तो एक चांगला वर्ग आहे की ज्यांना स्वच्छ टापटीप अशा पद्धतीने हायजेनिक पाहिजे. तर मग आम्ही तो बदल करण्यासाठी काय केलं की जे भाजीची तोडणी ते पॅकेजिंग एकदम हायजेनिक केलं. म्हणजे आमच्यातले कामगार किंवा आम्ही स्वतः आमचे कुटुंबीय हँड ग्लोव्हजचा वापर करणे, व्यवस्थित भाजीपाला हँड ग्लोव्हचाच वापर करून तोडणे, वजन करणे आणि व्यवस्थित पॅकेजिंग करणे की त्यालाही घरी गेल्यानंतर निवडायला तकलीफ होऊ नये अशा पद्धतीची एक आम्ही पिशवी बनवली की ज्या पिशवीमध्ये कप्पे आहेत, म्हणजे छोटा छोटा जो गवार पावटा वगैरे असं मिक्स होऊ नये तसे कप्पे करून आम्ही काय केलंय, त्या जशी रिक्वायरमेंट आहे ग्राहकाची त्याप्रमाणे ते वजन करून त्या पिशवीत दिलंय. अशा 2 पिशव्या आहेत एका ग्राहकाला. ह्या आठवड्यात एक पिशवी भरून गेली की गेल्या आठवड्यातली मोकळी झालेली पिशवी ग्राहकाची आम्ही कलेक्ट करतो. अशा पद्धतीनं पॅकेजिंगवर पण खूप भर दिलाय. कारण जेवढाच तुम्ही स्वच्छ आणि टापटीपण पॅकेजिंग चांगलं असेल तेवढंच तो माल उठावदार दिसतो आणि ग्राहक त्याला पसंती देतोच. आणि नुकसान होणं टळतं कारण तुम्ही ताजा माल त्या वेळेला पोहोचवला जात आहे. त्याचं साठवणुकीचा जो आहे खर्च किंवा त्याचा जो कालावधी आहे तो तुम्ही कमी करताय का तर तुम्ही प्रत्येकाच्या दारामध्ये जवळजवळ जाऊन तुम्ही हे सगळं विक्री करताय. तर या सगळ्याला खरं तर मनुष्यबळाची पण आवश्यकता खूप महत्वाची आहे. तर त्याचं नियोजन कसं केलं? मनुष्यबळ तर लागतंच, कारण ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला स्वच्छ चांगल्या टापटीप जर ग्राहक वर्गाला द्यायच्या असतील तर यासाठी मनुष्यबळ लागतं. कामगार आहेत आमच्याकडे फिक्स, म्हणजे काम करणाऱ्या लेडीज वगैरे, आणि आमचं कुटुंब पूर्ण यात 24 तास असतं. A1 म्हणजे मुलं सुद्धा शाळा सुटल्यानंतर ह्या पॅकेजिंग करणं, कुणाची ऑर्डर काय आहे ते एका कॅरेटमध्ये तो माल व्यवस्थित टाकणं हे काम करतात. आणि शक्यतो आम्ही मुलांना घेऊनच मार्केटिंगला जातो. का तर शेतकऱ्यांना काय होतंय, पिकवायला जमतंय पण विक्री व्यवस्था जमाना. मग शेतकऱ्याची मुलं जर विक्री व्यवस्थेत जर आलं तर शेतकऱ्याला खूपच चांगला फायदा होणार आहे. मग ते मार्केटिंग मुलांना कळावं म्हणून आम्ही त्यांच्या मार्फतच भाजीपाला विक्री करतो. म्हणजे आम्ही कसं बोलतोय ते बघतात. बिल कसं कलेक्ट करायचं, त्यांना कसं सांगायचं, काय सांगायचं, ह्या गोष्टी ते निरीक्षणाने शिकतात. बरोबर. आणि त्यामुळे कसं होईल, जर शेतकऱ्याची मुलं विक्री व्यवस्थेत आली ना तर शेतकऱ्याला चांगला पैसा मिळेल. बरोबर. आणि पुढची पिढी जर आली तरच त्या मागच्या कष्टाचा त्याचा मोबदला मिळू शकतो आणि त्यांना पण एक व्यवसायाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं हात मिळू शकतो. आता ही व्यावसायिक शेती करताना प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी नोंदी असणं खूप महत्वाचं आहे की त्याच्या योगे आपल्याला उत्पादन खर्चामध्ये जे तुम्ही म्हटलात की बदल केला किंवा लागवडीच्या पद्धती बदलल्या, तर या सगळ्यामध्येच नोंदींचं किती महत्व आहे? कशा पद्धतीनं नोंदीचा फायदा झाला तुम्हाला? नोंदीचा तर फायदा होतोच, कारण तुम्ही काय करताय ना हे तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्ही वर्षाकाठी किंवा ती पीक संपस्तोपर्यंत प्लसमध्ये आहे का मायनसमध्ये आहे ते त्या नोंदीवरून कळतं. त्यामुळे नोंदी ठेवणं खूप गरजेचं आहे की म्हणजे कोणतं पीक किती दिवसानंतर हार्वेस्टिंगला येतं, त्यानंतर दुसरे पिकाची लागवड ही सायकल तर चालू राहिली पाहिजे. कारण ग्राहकाला 12ही महिने दर आठवड्याला जर तुम्ही त्यांना सांगितलंय की आम्ही एक 10 प्रकारचा भाजीपाला तुम्हाला देऊ तर तो ग्राहक त्याला दर आठवड्याला पाहिजे. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही की आता माझं वांग संपलंय, माझी भेंडी संपली. मग ह्यासाठी ह्याची एक सायकल असते, त्या सायकलचाही अभ्यास करावा लागतो. मग त्या सायकलचा अभ्यास करण्यासाठी काय केलं आपण, त्याच्या नोंदी ठेवल्या की मग आज जर ही 10 पिकं लावल्यात तर ह्याचं हार्वेस्टिंग कधी चालू होईल, मग हो प्लॉट कधी संपेल, मग त्याच पद्धतीने दुसरा प्लॉट त्याच तारखेला तयार झाला पाहिजे की जेणेकरून ग्राहकाला ह्यातलं काही कमी न जायला पाहिजे. ह्यासाठी नोंदी ठेवणं लय गरजेचं आहे. त्यामुळे पिकांचा अभ्यासही झाला की कुठलं पीक कधी काढणीस येतं, किती दिवस चालतं, कधी संपतं, मग त्या दरम्यान आपला दुसरा प्लॉट कधी लागला पाहिजे. ह्या दृष्टीचं ह्या लिखाण जर ठेवलं, ह्या नोंदी ठेवल्या
तर ह्या गोष्टी सोप्या जातात नंतर. बरोबर. आणि विक्री करताना पण त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो. बाजारामध्ये दरांचे चढ उतार होत असतात, त्याचेही नोंदी जर आपल्याला मिळाल्या तर आपण त्यामध्ये आणखीन बदल करून चांगल्या पद्धतीनं आपली विक्री करू शकतो. पण याच्यामध्ये नफा तोट्याचं गणित कशा पद्धतीनं बसवलंय? सुरुवातीला खूपच अडचणी आल्या. अडचणी ह्या कुठल्या उद्योगात व्यवसायात येतात, आणि ज्यावेळेस तुम्ही ठरवता की शेतीकडे तुम्ही एक व्यवसाय किंवा उद्योग म्हणून बघताय, त्यावेळेस या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जावं लागतं. थोडीशी तारेवरची कसरत ही होती. काही ठिकाणी रेट पडतात, कधी काय होतं. पण आम्ही काय केलं, आम्ही 6 महिन्याचं शेड्यूल फिक्स केले विक्रीचं. म्हणजे जानेवारी ते जून हा एक रेट राहतो, जुलै ते डिसेंबर हा वेगळा रेट राहतो. म्हणजे तफावत आहे त्या रेटमध्ये, कारण पाऊस पाणी पण हवामान बदल आहे, निसर्गापुढे. कारण कशी आपण उघड्या पद्धतीने शेती करतो, भाजीपाला हा, त्यामुळे निसर्गाच्या सुद्धा काय अडचणी असतात, त्याच्याही संघर्ष करत करत हे काम चाललेलं आहे. पण रेट ठरवतात. पण आमचा असा अनुभव आहे की जो चांगला ग्राहक वर्ग आहे ना, तर तुम्ही चांगलं जर दिलं विश्वासपूर्ण, तर ते पैशाचा विचार नाहीत करत. हा आमचा अनुभव आहे. त्यामुळे रेट बद्दल तर पहिल्यांदा लय तकलीफ झाली. म्हणजे तुम्ही एवढंच ग्राहक मिळवण्यात लय कसरत करावी लागली. पण आमचं कसं झालं, माउथ पब्लिसिटीने झालं. एका घरात जर एक पिशवी गेली तर त्यांच्या शेजारचे कोण मित्र मैत्रिणी येतात, ते म्हणतात हे चांगले आहे, त्यांचे चांगले अनुभव आम्हाला ऐकायला मिळाले. मग तसाच आमचा ग्राहक वर्ग वाढत चाललाय आणि सगळं ते आपण करतोय आता व्यवस्थित विक्री व्यवस्था. म्हणजे आता नफा तोट्याचं गणित हे चांगल्या पद्धतीने चांगले. आता आपण नफ्यातच आहे. पहिल्यांदा पॅकेजिंग वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, आजूबाजू शेतकरी म्हणायचे का तू 10 किलो माल पिकवतोय आणि ह्यासाठी पॅकेजिंग हे का करतोय, तर ते आता लक्षात यायला लागल्या की एक ग्राहक वर्ग तयार झाल्यानंतर आता त्या नफ्याचं आहे ना, आता आम्ही नक्कीच नफ्याची शेती करतोय. बरोबर. आणि खरोखरच याच्या पाठीमागं मेहनत तर आहे, पण त्याचबरोबर नियोजन पण आहे. आणि त्या नियोजनपूर्वक जर शेती केली तर आपल्याला व्यावसायिक दृष्ट्या शेती ही फायदेशीर ठरूच शकते. आता आपल्याकडे जे शेतकरी ऐकतात आपली मुलाखत, त्यांना ही पारंपरिक शेती ही व्यावसायिक दृष्टी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल, काय मार्गदर्शन कराल? नक्कीच आपण सांगू शकतो. कारण शेतकऱ्याची काय चूक होती, एकतर शेतकरी एक पीक पद्धती करतोय, त्यामुळे काय होतं, उत्पादन त्यांचं टनात येतंय. टनात येणारं उत्पादन जर विक्री केली तर त्याला व्यापाऱ्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्याला मग कृषी उत्पन्न समिती किंवा जे व्यापारी आहेत त्याच्यावरच अवलंबून राहावं लागतंय. आणि आपण एवढ्या कष्टाने पिकवलेल्या मालाचा जर तो 2 मिनिटात भाव करत असेल तर ही तर शेतकऱ्यांची चूक होती. शेतकऱ्याने टनाने न पिकवता शेतीमध्ये बदल करून मिश्र पीक पद्धती करून ते किलोमध्ये पिकवलं पाहिजे. आणि तुमचा ग्राहक वर्ग जर तुम्ही तयार केला, प्राथमिकला अडचणी येतात नवीन, पण त्यातून जर मार्ग काढत गेला तर तुम्ही जर किलोने भाजीपाला पिकवला तर तो ग्राहक वर्ग एक वेगळा तयार होतो. आणि त्यांना शुद्ध खायला दिलं, पूर्ण आत्मविश्वासाने दिलं, विश्वासपूर्वक दिलं, तर तो ग्राहक तुमच्यापासून कधीच तुटत नाही आणि तुम्हाला मग गरजच नाही. त्यामुळे पहिले तर शेतकऱ्यांनी ना शेतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आणि मिश्र शेतीकडे वळणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीने जर शेतकरी गेला तर चांगलं उत्पादन त्याला मिळू शकतं आणि दरही चांगला मिळू शकतो. नक्कीच. म्हणजे तुमचं हे तत्व आहे की तुम्ही टनानं न विकता किलो न विकलं आणि प्रत्येक ग्राहकांच्यापर्यंत थेट विक्री केली तर तुमचा फायदा नक्कीच होऊ शकतो. आणि खरोखरच ही शेती ही व्यावसायिक दृष्ट्या चांगल्या पद्धतीनं फायदेशीर होऊ शकते. शेतकरी बंधूंनो, तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण शेतीचं क्षेत्र थोडं का होईना पण जर ते नियोजनपूर्वक केलं किंवा आता जसं शिंदे सर म्हणाले तशा पद्धतीनं शेतीमध्ये बदल करत गेलो, त्याला शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली तर तुमची थोडीशी शेती जरी असली तरी ती तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर नक्कीच करू शकाल. आणि नक्कीच आपल्याला शिंदे सरांच्याकडून आज त्याबद्दलची बरीचशी माहिती मिळाली, मार्गदर्शन मिळाले. तर शिंदे साहेब, आज तुम्ही इथं आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना व्यावसायिक शेती कशा पद्धतीनं करावी, ती फायदेशीर कशा पद्धतीनं होऊ शकते याबद्दलचं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बांधवांच्या तर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.